मित्रांनो, आपला आजचा विषय आहे मुलं चौथीपर्यंत हुशार का. याच्यामध्ये प्रत्येकांना असा प्रश्न पडला असेल की होय, मी खरंच चौथीपर्यंत पास होतो, जास्त मार्क पडत होते का, असंच का, चौथीपर्यंतच हुशार का. तर ह्याचं खरं कारण आहे तर ते आई बाबा. आता आई बाबाचा आणि चौथीत हुशार असण्याचा काही संबंध असा आहे असं वाटत नाही, पण 100% हा आई बाबाचाच प्रॉब्लेम आहे. चला तर आपण कसं आहे ते पाहूया. तर प्रथम जेव्हा आपण पहिलीला असतो किंवा अंगणवाडीला असतो किंवा सिनियर के जी ज्युनियर के जीला असतो, तेव्हा शाळेमध्ये मॅडम सर टीचर्स आपल्याला खूप छान स्टोरी सांगतात, खूप छान गोष्ट सांगतात, खूप छान आपल्याकडनं गाणी म्हणून घेतात, खूप छान आपल्याकडनं मुळाक्षरे परफेक्ट करून घेतात, खूप छान पद्धतीनं पाढे परफेक्ट करून घेतात, खूप छान पद्धतीनं आपल्याला कविता शिकवतात. तेव्हा आपण प्रत्यक्षात मॅडमनी नाचून गाऊन डान्स करून जे कविता शिकवलेली असती किंवा पाढेपाठ करायचं एक टेक्निक दिलेलं असतं, ते सेम टू सेम हुबेहूब आपण घरी जातो आणि मम्मीला करून दाखवतो. मम्मीला खूप छान वाटतं की माझं पिल्लू, माझं सोन्या, माझं गोट्या खूप छान पद्धतीनं कविता सांगते, माझी दिदी, माझं पाखरू खूप छान पद्धतीनं पाढे म्हणून दाखवते. आणि मग असा आनंद होतो आईला आणि बाबाला की ते प्रत्येक व्यक्तीला दिसणारा म्हणतो, माझा दादा बघ किती छान कविता म्हणतो, माझी दिदी बघ किती छान पद्धतीनं पाढे म्हणते, माझा भैया बघ माझं किती छान पद्धतीनं बोलतो. येणाऱ्या घरात प्रत्येक व्यक्तींना, मामाला, काकाला, शेजारच्यांना, आजीला, आजोबांना, प्रत्येकांना ही शब्द बोलत 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 जाते. आणि त्याची एवढी प्रॅक्टिस होती की ती खूप छान पद्धतीनं परफेक्ट झाल्यामुळं त्याला एक्झाममध्ये, परीक्षामध्ये, तोंडी परीक्षामध्ये तर त्याला खूप छान मार्क पडतात. आणि विशेषतः थोडासा नॉर्मल विचार करायला गेलं तर पहिली ते चौथीच्या पुस्तकामध्ये तर जास्त चित्र असतात आणि सिलेबस थोडा कमी असतो, म्हणजे लिखाण कमी असतं. त्यामुळं ते विद्यार्थ्यांना पुस्तक हाताळायला पण छान वाटतं आणि त्याचं पाठांतर करायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि छोट्या छोट्या वळी लिहिली असल्यामुळं विद्यार्थ्यांना खूप खूप वाचायची सुद्धा इच्छा होते. आणि ती घरी आल्यानंतर माझी मुलगीसुद्धा मला सेम सांगते, पप्पा मला हे वाच, तिला धडा वाच म्हटला की नेमकं ती काय करते, छोटासा धडा हुडकून काढते, 4 लाईनीचा असेल तर तेवढंच वाचून दाखवते. म्हणजे सेम विद्यार्थ्याची त्या पद्धतीची मेंटॅलिटी असते आणि तो पद्धतीनं तो अभ्यास चांगला करतो आणि त्याला मार्क खूप छान पडतात, वर्गात टॉपर होतात. पण ह्या पद्धतीमुळं मुलं इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मुलं टॉपर असतात. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.